नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं या व्हिडिओच्या माध्यमातून मी स्वागत करतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आजचा जर व्हिडिओ तुम्हाला समजला तर खऱ्या अर्थानं टॅपिंगचं महत्त्व तुम्हाला कळेल. पहा, ज्या वेळेस आपण टॅपिंग समजून घ्यायचा प्रयत्न करतो, वेगवेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी टॅपिंग करतो पण आपण आपल्यावरती. पण आजचा जो कन्सेप्ट आहे हा जर समजला तर अजून एका डीप लेवलवरती तुम्हाला टॅपिंग समजणं सोपं जाईल. वरवर पाहता ही टॅपिंग अशी गोष्ट आहे, आपल्याला वाटत असतं की हे असं करून थोडासा रिलीफ भेटतो. पण अनेकांना वाटतं की किती फरक पडणार आहे ना एवढं एवढं टॅपिंग करून, काय फरक पडणार आहे, त्यामुळे काही जण टाळतात. पण आज आपण एक सायंटिफिक टर्म समजून घेणार आहोत, ज्या टर्मच्या माध्यमातून हे टॅपिंग किती इम्पॉर्टंट आहे हे समजून येण्यास मदत होईल. चला तर मग आज आपण पाहूया ट्रॉमा या शब्दाचा अर्थ आपण समजून घ्या. थोडंसं डीप मध्ये जाणार आहे, थोडंसं टेक्निकल होऊ शकतं, पण हा टॅपिंगचा कन्सेप्ट समजून घ्यायला हे खूप महत्वाचं आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. म्हणून हा मी आज व्हिडिओ बनवतोय. ट्रॉमा ट्रॉमा म्हणजे एक आघात. आघात म्हटलं की हा मानसिक लेवलवरचा आघात असंच आपण मानतो, आणि तसंच मांडल्यामुळं कदाचित हे टॅपिंगचं महत्व थोडंसं जेवढं समजायला पाहिजे तेवढं समजत नाही असं मला वाटतंय. मग आघात म्हणजे काय, मग हाच पॉइंट आपण थोडंसं डिटेलमध्ये पाहण्याचा आता प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, एका माइंड मॅपच्या माध्यमातून हा ट्रॉमा हा जो कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट समजून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये फक्त आपण पाचच पॉइंट समजून घेतोय. तर सुरुवातीला पहिला कन्सेप्ट पाहू आपण की प्रचलित व्याख्या. प्रचलित व्याख्या काय आहे याची, की याची मानसिक आघात असंच म्हटलं जातं, आणि तसंच कुठंतरी आपण समजून घेताना पण तसंच समजून घेतो की ट्रॉमा म्हणजे मानसिक आघातच. पण खरं त्याची व्याख्या काय आहे, तर या दुसऱ्या पॉइंट मध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलाय. ट्रॉमा इज द वे दॅट अवर बॉडी रिस्पॉन्ड टू इव्हेंट्स इन अवर लाईफ. आपल्या आयुष्यातील घटनेला आपल्या शरीरानं दिलेला तो एक रिस्पॉन्स आहे. हेच आता आपण डिटेल पाहू. जर आपल्याला लक्षात येईल की ट्रॉमा आघात जो आहे तो आघात मानसिक लेवलवरती होतो, आणि त्यानंतर जो शरीर रिस्पॉन्ड करतं त्याला, तर शरीराची ती रिस्पॉन्स आहे हे जर समजलं प्रॉपरली, तर आपल्याला याच्यातून कसं बाहेर यायचं हे समजणं खूप सोपं जाईल. पहा, ज्या वेळेस एखादा आघात होतो त्यावेळेस स्ट्रेस रिस्पॉन्स ऍक्टिव्हेट होतो. स्ट्रेस रिस्पॉन्स म्हणजे फाईट आणि फ्लाईट. एक तर त्या घटनेला आपण मारतो, सामोरे जातो, किंवा त्या घटनेपासून आपण पळून जातो. तर हा जो आहे तो हा स्ट्रेस रिस्पॉन्स म्हणजे कुठलाही आघात झाला, कुठलाही सडन असं काही चेंज झालं तर आपलं बॉडी हे संरक्षण करतं आपलं स्वतःचं. तर हे एक नॅचरल रिस्पॉन्स आहे ज्याला स्ट्रेस रिस्पॉन्स म्हणतात क्लिनिकली. आणि हा फाईट आणि फ्लाईट होतो. आणि दुसरा जो रिस्पॉन्स आहे तो म्हणजे सातत्यानं जर स्ट्रेस रिस्पॉन्स असेल, म्हणजे फाईट किंवा फ्लाईट हा जर कन्सिस्टंटली आपल्या शरीरानं दिलेला रिस्पॉन्स असेल, तर एक कुठंतरी एक नमनेस किंवा कुठंतरी एक फ्रीज रिस्पॉन्स निर्माण होतो, किंवा ज्याला ओव्हरवेल्म म्हणतो, किंवा अगदीच बोलीभाषेत जर बोलायचं म्हटलं तर पालत्या घड्यावर पाणी असं काहीतरी म्हणू शकतोय. तर सातत्यानं तीच अवस्था राहिली तर आपली बॉडी फारशी त्याला रिॲक्ट होत नाही, आणि ती रिॲक्ट न झाल्यामुळं ती बॉडी रिॲक्ट न झाल्यामुळं आपल्याला त्यातनं बाहेर पडणं खूप डिफिकल्ट जाते. अनेकांना माझ्या ओळखीचे असे अनेक आहेत की त्यांना हे टॅपिंग माहिती आहे, पण ते मोठमोठ्या समस्येवरती ते वापर करत नाहीये. का तर त्यांना वापर करण्याचं तेवढं महत्व कळत नाही. का कळत नाही, तर ते म्हणतात की मला याचा रिझल्टच येत नाही, मग रिझल्ट नाही आला तर मी कशाला करू रोजच्या रोज. तर रिझल्ट काय येत नाही, हा जो स्ट्रेस रिस्पॉन्स आहे तो एवढा डीप रुटेड झालेला असतोय की तो बॉडीकडनं ते रिलीजच होत नाही लवकर. हे थोडस ना, हा स्ट्रेस रिस्पॉन्स हे रिलीज होणं, हे डीप रुटेड राहणं आपल्या शरीरामध्ये, तर हे एका एक दोन तीन उदाहरणाच्या माध्यमातून आपण समजून घेऊ. त्यातलं पहिलं उदाहरण आहे की फायनान्शियल स्ट्रेस. फायनान्शियल स्ट्रेस हा एवढा खतरनाक असतोय की अनेकांना समोर अपॉर्च्युनिटी दिसून पण त्यावरती ऍक्शन घेता येत नाहीत, आणि ऍक्शन न घेण्याचं कारण पण त्यांच्याकडे भरपूर असतं, पण ते ऍक्शन घेऊ शकत नाही, ते अपॉर्च्युनिटी ग्रॅब करू शकत नाहीत. उदाहरणार्थ छोटे छोटे उदाहरण घेऊ आपण यामध्ये. अनेकांना इन्व्हेस्टमेंट करणं, सेव्हिंग करणं हे अत्यंत महत्वाचं आहे, माहिती असतं, पण ते डिसिजन घेऊ शकत नाहीत.
फायनान्शियल स्ट्रेस एवढा असतोय की अनेकांची इन्व्हेस्टमेंट चालू असते, पण त्यामध्ये ते एका लेवल नंतर त्यामध्ये वाढ करू शकत नाही. डिसिप्लिन नसते, अनेक गोष्टी कारण असू शकतात. बर, काही जणांचं असं असतं. एक मी छोटं उदाहरण देतो नोकरदार वर्गाचं. साधारण फायनान्शियल स्ट्रेसची रिॲक्शन कशी असते पहा. मी अनेकांना प्रश्न विचारत असतोय की बाबा रे, नोकरी करताय तर नोकरी व्यतिरिक्तही तुमचे चार पैसे येत आहेत, पॅसिव्हली कुठून ना कुठून तरी पैसे येत आहेत, जस्ट इमॅजिन करा. ज्या वेळेस मी सांगतो की बाबा इमॅजिन करा, तर त्यांचा पहिला रिॲक्शन असते की बाबा मला कुठून येतील पैसे, कसं शक्य आहे. अरे, इमॅजिन करायचं आहे. इमॅजिनेशन करायला तुम्हाला हे गरज नाहीये. हे काल्पनिक आपण करतोय, इमॅजिनेशन करतोय की पैसे येतील मला, पगारा व्यतिरिक्त दोन चार पैसे येतील. किती येतील हा पुढचा प्रश्न आहे, कसे येतील हाही पुढचा प्रश्न आहे. पण इमॅजिन करायला पण आपलं मन तयार नसतंय. म्हणजे विचार करा, ती एका फायनान्शियल स्ट्रेसची किती हाय लेवल असेल. वास्तविक पाहता आजूबाजूला अनेक ऑपॉर्च्युनिटी आहेत, पण आपण डोळसपणे न पाहिल्यामुळे आपल्याला ते कळत नाही. मग इमॅजिनेशन न करणं हीच एक स्ट्रेस लेवल आहे, हे लक्षात घ्या. ही जी सेकंडरी रिस्पॉन्स आहे, हा सेकंडरी रिस्पॉन्स फाईट आणि फ्लाईट या आर्थिक परिस्थितीतून एकतर पळून जावं किंवा ह्या समोर जावं, हे न झाल्यामुळं, म्हणजे ही सातत्यानं परिस्थिती अशीच राहिल्यामुळं हा जो पुढचा रिस्पॉन्स येतोय बॉडीकडनं की अरे कसं शक्य आहे. पुढचं एक उदाहरण घेऊ, ते आहे चाइल्डहुड अब्यूज. आता हे पहा, अनेक एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊ. एका मुलीला लग्न झाल्यानंतर त्यांच्या नात्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण होत होता, थोडंसं अटॅचमेंट रिलेटेड प्रॉब्लेम होत होता. तर त्यांचं ज्यावेळेस हे बॅक कॅल्क्युलेट करत गेलो, तर त्यावेळेस लक्षात आलं की बाबा लहानपणी त्या मुलीला वेगळ्या एका माणसाने चुकीचा स्पर्श केला होता. तर तो स्पर्श एवढा डीप रुटेड झाला होता की ज्यामुळं त्यांना अगदी वैवाहिक जीवनामध्ये त्यांच्या प्रॉब्लेम येत होता. आणि हा प्रॉब्लेम त्या मुलीला नंतर वय वाढल्यानंतर किंवा लग्न झाल्यानंतर वगैरे, ती लहानपणाची कधीतरी ती घडलेली गोष्ट ती विसरून पण गेली. पण पण शरीरानं जो रिस्पॉन्स स्टोअर केलेला आहे की बाबा रे, आपल्याला हे काहीतरी धोक्याचं आहे, असं जे स्टोअर केलेलं आहे, त्या स्टोअर केलेल्या रिस्पॉन्समुळं त्या मुलीला आता त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये प्रॉब्लेमला सामोरे जावं लागत होतं. सो हा जो रिस्पॉन्स आहे, हा शरीरानं दिलेला तो रोता, अगदी त्या मुलीच्या एकदम लहानपणाचा, आणि त्याचे परिणाम ते आता तिच्या वैवाहिक जीवनामध्ये ते सहन करत होते. सो असाही काहीतरी रिस्पॉन्स आपल्या शरीरामध्ये स्टोअर असू शकतोय की जो लहानपणी घडलेला आहे, पण आपण आता नोटीस नाही करत, पण आता आपल्याला चॅलेंज फेस करावे लागतात. पुढचा पॉइंट आहे सातत्यानं अनमोटिवेटेड राहणं. सातत्यानं एक निराशाजनक राहणं की बाबा माझं काय होत नाही, माझं उत्पन्न कमी आहे, मला काय अपॉर्च्युनिटी भेटत नाहीत. मग बऱ्याचशाच गोष्टी गव्हर्नमेंटवरती अवलंबून आहेत, गव्हर्नमेंटच्या पॉलिसी बद्दल किंवा अनेक कारणं असू शकतात आपल्या आयुष्यामध्ये की त्याच्यामुळं आपण सातत्यानं निराशेच्या फेजमध्ये राहतोय. आणि एक महत्वाची आपली मानसिकता बनून जाते, ती मानसिकता आहे कळतंय पण वळत नाही. अनेकांना माहित असतं व्यायाम करणं गरजेचं आहे, पण होत नाही का, तर कळतंय पण वळत नाही. मग कळतंय पण वळत नाही ही एक शरीरानं दिलेली एक रिॲक्शन आहे मित्रांनो. आणि ही सातत्यानं तणावात तणावात आपलं शरीर राहिल्यामुळं ती शरीराची तशी रिॲक्शन आहे. आपलं शरीर कुठंतरी मागं पडतंय आणि आपलं मन कुठंतरी पुढे जातंय. मग हा मोठा गॅप तयार होतोय. हा ही ट्रॉमाच आहे. मुद्दा इथं लक्षात घ्या, हा ट्रॉमाचा आहे. केवळ मानसिक आघात म्हणजे हा ट्रॉमा नाहीये, तर हा शरीरानं दिलेला डिलेड रिस्पॉन्स हा पण ट्रॉमाच आहे. हा ट्रॉमा म्हणून आपण याला कन्सिडर केलं तर कुठंतरी आपण यातनं बाहेर यायला मदत करू. केवळ मला मानसिक आघात झालाय, कुठंतरी अपमानित झालंय, कुठंतरी चॅलेंजेस आलेत भूतकाळातले, आणि तो मानसिक आघात आहे असं न समजता, शरीर जर आपल्याला पाहिजे तसं आपल्याला रिस्पॉन्ड करत नसेल, कळतंय पण वळत नाही, ह्या फेज मध्ये जर आपण असेल तर तो ही ट्रॉमाच आहे. मग आता याच्यातून बाहेर कसं यायचं, तर याच्यातून बाहेर येण्यासाठी पुढचा मुद्दा पाहूया. दोन प्रकारच्या हिलिंग प्रॅक्टिसेस आहेत. या ट्रॉमा मधून बाहेर येण्यासाठी दोन प्रकारच्या हिलिंग प्रॅक्टिसेस आहेत, आणि ज्याला टेक्निकली कॉग्निटिव्ह आणि सोमॅटिक असं म्हणतात. आता कॉग्निटिव्ह म्हणजे काय,
ह्या केवळ सायंटिफिक टर्मिनॉलॉजीज आहेत किंवा क्लिनिकल टर्मिनॉलॉजीज आहेत. तर कॉग्निटिव्ह म्हणजे काय, तर विचारांच्या पातळीवरती आपण जे पण काही प्रयत्न करतो याच्यातून बाहेर येण्यासाठी त्या सगळ्या मॉडॅलिटीज, त्या सगळे प्रयत्न हे कॉग्निटिव्ह मध्ये येतात. म्हणजे साधारण आपण असं समजूया की पुस्तक वाचन करणं, पुस्तकाच्या माध्यमातून आपण वेगळे विचार समजून घेतो, ते समजलेले विचार आपण आत्मसात करायचा प्रयत्न करतो. हे कुठंतरी एक विचारांच्या लेवलवरती चाललेला आपला हा प्रयत्न असतोय. किंवा अफर्मेशनच्या माध्यमातून सातत्यानं आपण पॉझिटिव्ह अफर्मेशन्स वगैरे घेत राहिलो तर ते कुठेतरी एक डीप रुटेड आपल्याला इन्स्टॉल होत राहतात आणि आपण प्रयत्न करत राहतो. म्हणजे हे कुठलं, हे सगळे प्रयत्न हे विचारांच्या लेवलवरती होतात. याला आपण कॉग्निटिव्ह म्हणू शकतोय. आणि दुसरं आहे सोमॅटिक. सोमॅटिक म्हणजे शरीराच्या पातळीवरती केलेले प्रयत्न. हे शरीराच्या पातळीवरती केलेले प्रयत्न म्हणजे समजा दिवसभराच्या आपल्या शेड्यूल प्रमाणे ताण दिवसभराच्या आपल्या शेड्यूल प्रमाणे ताण निर्माण झालेला आहे आणि हा ताण रिलीज करायसाठी, हे सगळं टेन्शन रिलीज करायसाठी आपण कुठेतरी मैदानात गेलोय, मैदानात घाम येईपर्यंत आपण कष्ट घेतलेले आहेत आणि एकदा घरी आलं तर आपल्याला फ्रेश वाटतं, आनंद वाटतो, मजा वाटते, व्यायाम केल्यानंतर वाटतं. तर तसा तो तणाव रिलीज करणं शरीराच्या पातळीवरती, हेही कुठेतरी एक सोमॅटिक या प्रकारात मोडतं. मग हे या दोन्ही लेवलवरती ज्यावेळेस आपण प्रयत्न करतो तर त्यावेळेस कुठेतरी ही आपली स्ट्रेस रिस्पॉन्सची, ह्या ट्रॉमाची फेज नाहीशी करतोय मित्रांनो. जर स्ट्रेस रिस्पॉन्स मधून, ह्या ट्रॉमा मधून आपल्याला बाहेर यायचं असेल तर ह्या दोन्ही लेवलवरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे. आणि हिलिंग प्रॅक्टिसेस, हिलिंग मोडॅलिटी मध्ये मित्रांनो एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे EFT. ही अशी गोष्ट आहे, अशी टेक्निक आहे की जी ही दोन्ही लेवलवरती एकाच वेळेस काम करते. म्हणजे सोमॅटिक ऍज वेल एज कॉग्निटिव्ह ह्या दोन्ही लेवलवरती आपल्याला ती मदत करते. विचारांच्या लेवलवरती आपल्याला शिफ्टिंग भेटतं आणि शरीराच्या लेवलवरती स्ट्रेस कमी झालेला आपल्याला अनुभव भेटतो. आणि म्हणून EFT करत राहणं गरजेचं आहे. त्यासोबत जर तुम्ही ओपनोपनो घेताल तर अजूनही चांगली तुम्हाला रिलीज ची अवस्था तुम्हाला भेटेल. चांगल्या लेवलवरती तुमचा हा जो काही ट्रॉमा आहे तो रिलीज व्हायला मदत होईल. सो अशा पद्धतीनं आत्ताच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला हे सांगणं महत्वाचं वाटतं की ट्रॉमा ही एक अशी अवस्था आहे की आपल्या शरीरानं दिलेली एक रिॲक्शन आहे. मग तुमच्या आयुष्यात तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टीसाठी शरीर रिस्पॉन्ड करत नसेल तर तो एक ट्रॉमाच आहे. आणि ट्रॉमा EFTच्या माध्यमातून आपण बरा करू शकतो, रिकव्हर करता येतं, आपल्याला त्याच्यातून बाहेर येता येतं. सो तुम्ही टॅपिंगला सिरियसली घ्यावं, हा एक उद्देश होता हे टेक्निकल कन्सेप्ट सांगण्यापाठीमागं. सो तुम्हाला जर काय याच्याबद्दल अजून डिटेल माहिती हवी असेल तर नक्की या नंबरवरती आम्ही डिटेलमध्ये हे सांगत असतोय, डिटेलमध्ये कोचिंग करत असतोय. आणि हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही इतरांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. थँक्यू.